नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 1 ते 7 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण महत्त्वाचे 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तर शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोणत्या देशाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दक्षिण कोरिया या। कोणत्या? तर दक्षिण कोरिया या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर तरुणांमध्ये सोशल मीडियाचे मोठे व्यसन आणि अभ्यासातून विचलित होणाऱ्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा कायदा मंजूर केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसमध्ये द्विपक्षीय पाठिंबा असलेला हा कायदा मार्च 2026 मध्ये लागू होणार आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देखील स्मार्टफोन वापरण्यामध्ये बंदी घालणाऱ्या देशांच्या यादीमध्ये दक्षिण कोरियाचा देखील समावेश होणार आहे। तर दक्षिण कोरियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती काय असणार आहे, तर कोणत्या खंडामध्ये आहे? तर आशिया खंडामध्ये आहे, राजधानी आहे सोल आणि चलन आहे दक्षिण कोरियन वोन। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए न्यायमूर्ती संदीप शिंदे। कोण? तर न्यायमूर्ती संदीप शिंदे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एस कृष्णन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर यानंतर जम्मू आणि काश्मीर बँकेने एस कृष्णन यांची नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या मान्यतेच्या अधीन आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचा मोठा निर्णय कोणत्या न्यायालयाच्या मंजुरीनंतर घेतला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई उच्च न्यायालयाच्या। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कोल्हापूर खंडपीठ स्थापन करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची शिफारस झाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकतात। तर सर्वोच्च न्यायालयाचा अप्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन यामध्ये महत्त्वाचे ठरते, पण अंतिम निर्णय प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या शिफारसीवर अवलंबून असते। तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC साठी काही महत्त्वाचे स्पष्टीकरण पाहून घेऊयात मुद्दे आपण। तर कोल्हापूर खंडपीठ स्थापनेची मागणी 1981 पासून सुरू आहे आणि आपल्या भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार कोणतेही उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना आहे। मात्र त्या अगोदर संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची शिफारस देखील आवश्यक असते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर अशी उच्च न्यायालयाची खंडपीठे कार्यरत आहेत। तर कोल्हापूर खंडपीठासाठी मागणीवर अद्याप निर्णय प्रलंबित आहे। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे। तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उर्जित पटेल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे। तर स्थापना झाली IMFची जुलै 1944 मध्ये। IMFचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्समध्ये आणि व्यवस्थापकीय संचालक सध्याचे क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा आहेत। यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे। तर स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकले आहे। कोणते? तर रौप्य पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक आणि ऑलिम्पिक भालाफेक विजेता नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये 85.10 मीटर भालाफेक करून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। तर जर्मनीच्या जुलियन वेबरने 91.51 मीटर भालाफेकून सुवर्ण पदक जिंकले। तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट 85.95 मीटर भाला फेकून तिसरे स्थान पटकावले आहे यानंतर पुढील प्रश्न 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये नो हेल्मेट नो इंधन
रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाणार आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश या. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. तर 2 चाकी वाहन चालकांमध्ये हेल्मेट न वापरण्याची प्रवृत्ती अपघातातील मृत्यूंचे प्रमाण वाढवते. तर या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून नो हेल्मेट नो इंधन मोहीम राबविण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर या मोहिमेनुसार हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकाला पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही आणि यामुळे लोकांना जबरदस्तीने का होईना पण हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. तर रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल व अपघातातील मृत्यूदर कमी होण्यास देखील मदत होणार आहे. तर अशा प्रकारच्या मोहिमा काही वर्षापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये स्थानिक पातळीवर राबविण्यामध्ये आल्या होत्या, पण संपूर्ण राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये राबवणारे उत्तर प्रदेश पहिले ठरले आहे. तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे. तर लखनौमध्ये एखादा बाईक स्वार हेल्मेट न घालता पेट्रोल पंपावर जातो. तर नवीन नियमानुसार पंप कर्मचारी त्याला पेट्रोल देणार नाही, तर त्यामुळे पुढच्या वेळेस त्याला हेल्मेट घालूनच पेट्रोल भरावे लागणार आहे. तर यामुळे नागरिकांमध्ये शिस्त व रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल. तर त्यामुळे 1 सप्टेंबर 2025 पासून नो हेल्मेट नो इंधन मोहीम सुरू करणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश हे राज्य ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऑपरेशन चक्र ही कारवाई सुरू केली आहे. कोणती? तर ऑपरेशन चक्र ही. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये अलीकडेच सायबर क्राईमचे प्रमाण वाढलेले असून विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. तर यामध्ये बँकिंग फ्रॉड, ऑनलाईन ट्रेडिंग, फिशिंग, फेक कॉल्स आणि ईमेल स्कॅमचा समावेश होतो. तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने ऑपरेशन चक्र सुरू केलेले आहे. तर या कारवाई अंतर्गत आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोठी धडक कारवाई केली जाते. तर आपल्या भारतासोबत अमेरिकन, कॅनेडियन व इतर परदेशी सुरक्षा यंत्रणाही सहकार्य करतात. तर या मोहिमेद्वारे टोळीचा प्रमुख व मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यात आलेली आहे. तर यामुळे भारत सरकारने सायबर सुरक्षिततेबाबतचा आपला शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन दाखवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, CBI म्हणजे काय? तर CBIचा लॉंग फॉर्म सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि CBIची स्थापना 1963 मध्ये झाली. CBIचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आणि CBIची मुख्य भूमिका भ्रष्टाचाराविरोधी तपास करणे, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास करणे. यानंतर उदाहरण पाहून घेऊयात. तर मानूया एखाद्या भारतीय नागरिक अमेरिकातून येणाऱ्या फेक टेक सपोर्ट कॉलला फसतो आणि मोठी रक्कम गमावतो. तर ऑपरेशन चक्र अंतर्गत CBIने त्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा मागोवा घेऊन त्याच्या सर्व्हरवर छापे मारले आणि मुख्य गुन्हेगाराला अटक देखील केली आहे. तर यामुळे आपल्या भारतातील तसेच परदेशातील लोकांचा सायबर गुन्ह्यांपासून बचाव होणार आहे. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळीवर कारवाई करण्यासाठी CBIने सुरू केलेली कारवाई म्हणजेच ऑपरेशन चक्र ही कारवाई. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 9 आहे. तर अखिल भारतीय वक्ता परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये विधानसभांचे स्पीकर म्हणजेच वक्ता यांच्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय वक्ता परिषद आयोजित केली जात असते. तर या परिषदेमध्ये विधानसभेचे कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख कसे होईल यावर चर्चा केली जाते. तर 2025 मध्ये ही परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. तर यावेळी लोकसभेचे स्पीकर, राज्याच्या विधानसभांचे स्पीकर, उपस्पीकर तसेच विविध संसदीय तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. तर या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी उपाययोजना आखते आणि सदस्यांच्या उपस्थितीत व शिस्त यावर भर देते. यानंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामकाज सुलभ देखील करते आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या व नैतिकतेचा पुनरुच्चार करते. तर त्यामुळे ही परिषद देशातील संसदीय लोकशाहीचे स्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. यानंतर 10वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेषवर आधारित आहे आपला हा प्रश्न. तर दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा
केव्हा साजरा केला जातो, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. लक्षात ठेवा. त्यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये पोषण आणि आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणजेच नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा केला जात असतो. तर 1975 पासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 पासून भारत सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले होते, ज्यामध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व दिले जाते. तर 2025 मध्ये हा आठवडा 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रमांसह साजरा केला जात आहे. तर मुख्य उद्देश काय आहे, तर कुपोषणाविरुद्ध लढा देणे आणि स्त्रिया, बालक आणि किशोरवयीन मुलींच्या आहारावर भर देणे आणि पोषणयुक्त आहाराबाबत लोकजागृती आणि संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीची माहिती देखील देणे. यानंतर विद्यार्थ्यांनो, हैदराबाद गॅझेटियरचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे असा संबंध आहे. लक्षात ठेवा. 11वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सोप्या भाषेमध्ये आपण स्पष्टीकरण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी एका महत्त्वाचा पुरावा म्हणजे हैदराबाद गॅझेटियर. तर या गॅझेटियरमध्ये काही ठिकाणी मराठा लोकांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गामधील जात म्हणून नोंदवले गेले आहे. तर याच पुराव्यावरून सरकार मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा मोठा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पण ओबीसी समाज याला विरोध करत आहे. तर त्यांचे म्हणणे आहे की जर मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतले तर खऱ्या ओबीसी समाजाचा हिस्सा कमी होईल. तर त्यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. तर हैदराबाद गॅझेट हे 1918 साली हैदराबादच्या निजाम सरकारने प्रकाशित केलेले एक सरकारी दस्तऐवज आहे. तर या गॅझेटमध्ये हैदराबाद राज्यातील विविध समाज समूहांची माहिती, त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक स्तर, व्यवसाय, कृषी इत्यादींचा तपशीलवार उल्लेख आहे. तर विशेषतः या गॅझेटमध्ये हिंदू मराठा या समुदायाला कुणबी म्हणून ओळखले गेले आहे, ज्यामुळे त्यांना ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय आरक्षणाचा हक्क मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान हे गॅझेट महत्त्वपूर्ण ठरले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे. तथापि या निर्णयाला ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे, कारण त्यांना भीती आहे की यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. तर त्यांनी सरकारकडून स्पष्टता आणि पारदर्शकता देखील मागितलेली आहे. तर सारांश पाहून घेऊयात आपण याचे. तर हैदराबाद गॅझेट हे ऐतिहासिक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मराठा समुदायाच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा उल्लेख आहे आणि त्याच्या आधारे मराठा समुदायाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 12वा आहे आपला महत्त्वाचा. तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतीश कुमार यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे, तर रेल्वे बोर्डाचे सध्याचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढविण्यात आलेला आहे. तर त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2025 रोजी संपणार होता. तर रेल्वे बोर्डाची स्थापना 1905 मध्ये झाली, हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. आणि जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा देखील आहेत. लक्षात ठेवा, कोण, तर जया वर्मा. लक्षात ठेवा. यानंतर रेल्वे विषयी महत्त्वाचे आपण सामान्य ज्ञान पाहून घेऊया. तर 1853 मध्ये पहिली ट्रेन कोणत्या 2 स्थानकांदरम्यान सुरू झाली, तर मुंबई ते ठाणे. यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे, तर चिनाब नदीवर. लक्षात ठेवा. आणि आपल्या भारतामध्ये रेल्वे मार्ग कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झाला, तर लॉर्ड डलहौसी. आणि खालीलपैकी कोणते भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह आहे, तर भोलू हत्ती. आणि आपल्या भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकाता. आणि आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये. आणि आपल्या भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 13वा आहे. तर खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत. या कोणत्या, तर आपल्या भारत. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये.
तर आपल्या भारताने पुन्हा एकदा दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि भूतानमधील थिम्पू येथील चांगली मिथांग स्टेडियमवर नेपाळचा 5-0 असा पराभव करून सॅफ अंडर 17 महिला अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद पटकावले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 14वा आहे आपला। तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 साठी कोणत्या भारतीय NGO ची निवड झाली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली, म्हणजे जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी एक फाउंडेशन। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर एज्युकेट गर्ल ही आपल्या भारतातील पहिली नानफा संस्था आहे जिला 2025 पासून रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे। तर मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, समाजातील रूढींना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेट गर्ल बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात खालीलप्रमाणे। तर 2007 मध्ये स्थापन झालेली ही संस्था राजस्थानमध्ये सुरू झाली आहे आणि ती 30,000हून अधिक गावांपर्यंत पोहोचली देखील आहे, ज्यामुळे 20 लाखांहून अधिक मुलींना शिक्षणामध्ये परत येण्यास मदत झालेली आहे। यानंतर 15वा प्रश्न, तर लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना, तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही, फक्त 200 लाईक। तर वीकली करंट अफेअर व्हिडिओ असल्या कारणाने जास्त नाही तर फक्त 200 लाईक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी स्पेशली 2 प्रश्न चालू घडामोडीचे ठेवले आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्या 2 प्रश्नांचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हरियाणा सरकारने लाडू लक्ष्मी योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 25 सप्टेंबर 2025 पासून 23 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र महिलांना मासिक 2100 रुपये मदत दिली जाणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड। सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा एकूण 10 आहेत, राज्यसभेच्या जागा एकूण 5 आहेत। यानंतर विधानसभेच्या जागा एकूण 90 आहेत आणि शेजारील राज्य एकूण 5 आहेत। कोणते? तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान। आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश एकूण 2 आहेत। कोणते? तर चंदीगड आणि दिल्ली। सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवत चला। यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा। तर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए TCA कल्याणी यांनी स्वीकारलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 1991 च्या बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी TCA कल्याणी यांनी देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणजे CGA म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न 17वा आहे। तर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे GPI 2025 मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंगापूर हा। कोणता? तर सिंगापूर हा। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर 2025 च्या जागतिक शांतता निर्देशांक मध्ये सिंगापूर आशियातील सर्वात समृद्ध देश असेल आणि सुरक्षित देश म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे आणि सिंगापूर जागतिक स्तरावर 6व्या क्रमांकावर आहे। तर टॉप देश पाहून घेऊयात आपण खालीलप्रमाणे। तर सर्वात शांत देश आहे आइसलंड, सलग प्रथम क्रमांकावर आणि आपल्या भारताचे स्थान 115वे आहे यामध्ये। तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न 18वा आहे। तर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बिहार या राज्याने सुरू केली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर बिहार मंत्रिमंडळाने प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी एक नवीन योजना मंजूर केली आहे। तर बिहार सरकारने मंजूर केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे। तर या योजनेअंतर्गत बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देखील मिळणार आहे। तर बिहारविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती। तर बिहारची राजधानी आहे पटना,
मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि बिहारविषयी महत्त्वाची एक चालू घडामोडी प्रश्न तर प्रत्यय अमृत हे बिहारचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न 19वा आहे. तर पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1.5 ते 2 तासांवरून फक्त 20 मिनिटांवर होणार आहे. महत्त्वाचा प्रश्न. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर NHAI कडून सुरू झालेल्या पुणे नाशिक महामार्ग अपग्रेड प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. तर सध्या पुणे नाशिक या मार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगर 30 किलोमीटर इतका भाग पार करण्यास 1.5 ते 2 तास लागतात. तर मात्र उन्नत महामार्ग झाल्यानंतर हा प्रवास फक्त 20 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. तर यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, औद्योगिक क्षेत्राला गती देखील मिळेल आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थ्यांनो, NHAI चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. तर याची स्थापना झाली 1988 मध्ये. मुख्यालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रकल्प समृद्धी महामार्ग हिंदुस्थानचा सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे 701 किलोमीटर. यानंतर 20वा प्रश्न. तर नवीन GST सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजेच झिरो GST दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दैनंदिन वापराच्या वस्तूंवर केसांचे तेल, साबण, सायकली GST 18% कमी करून 5% केले आहे. तर रोटी, पराठे व जीवनरक्षक औषधे यांवर 0 GST लागू होणार आहे. आणि विमा, जीवन व आरोग्य करमुक्ती केला आहे. आणि सिमेंट व 3 चाकी वाहने 28% 18% कमी केली आहेत. तर लक्झरी वस्तूंवर पान मसाला, तंबाखू, सिगारेट, साखरेचे पेय 40% विशेषित कर लावला आहे यावर. यानंतर विद्यार्थ्यांनो, मोठ्या गाड्यांवर 1200 सीसी पेक्षा जास्त पेट्रोल व 1500 सीसी पेक्षा जास्त डिझेल 40% कर असणार आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे या प्रश्नाविषयी. तर GST चा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर 1 जुलै 2017 पासून आपल्या भारताला लागू झाला GST. याला वन नेशन वन टॅक्स म्हणूनही ओळखले जाते. आणि संविधान दुरुस्तीमध्ये 101वी घटना दुरुस्ती होती 2016 ची. आणि GST परिषद म्हणजे GST काउन्सिल कलम 279A अंतर्गत स्थापन झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 21वा आहे. तर आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तो 5 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जात असतो. तर या दिवशी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञानी शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. तर त्यांचा जन्म 1902 मध्ये झाला आणि त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजापुढे मांडले. तर 1962 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. तर शिक्षक दिनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये शिक्षकांचे योगदान अधोरेखित करणे व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या शिक्षक व्यक्तींचा गौरव करणे. तर यानंतर विद्यार्थ्यांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शिक्षक दिवस 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो युनेस्को मार्फत. तर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर शाळा कॉलेजमध्ये या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना आदरांजली दिली जाते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात आणि समाजामध्ये शिक्षकांचे महत्त्व देखील पटवून दिले जाते. यानंतर पुढील प्रश्न. नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तराखंड सरकारने ही योजना सुरुवातीला नंदादेवी कन्या योजना म्हणून सुरू केली होती. नंतर तिचे नाव बदलून हमारी कन्या हमारा अभिमान असे ठेवण्यात आलेले आहे. तर लक्ष्य काय आहे? तर बालिका जन्माच्या वेळी आर्थिक मदत देणे जेणेकरून बालिका भ्रूणहत्या कमी व्हावी व लिंगानुपात सुधारावा. तर अर्ज करण्यासाठी पात्रता
तर लाभार्थींना उत्तराखंड स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच BPL म्हणजेच गरिबी राशेखाली वर्गाचा असणे, ग्रामीण आणि शहरी आद्य वार्षिक उत्पन्नानुसार पात्रता भिन्न होती. यानंतर रक्कम व वितरण जन्माच्या वेळी 5,000 फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवले जाते आणि बाकीची रक्कम 18 वर्ष पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणानंतर मिळते आणि कधीकधी या योजनेला नंदादेवी कन्या योजना देखील म्हणूनही ओळखले जाते. तर वृद्धीकरण तर नंतर योजना सुधारून FD रक्कम वाढवून 15,000 करण्यात आली, ज्यामध्ये 5,000 जन्मावेळी आणि बाकीची रक्कम 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि व्याजासह दिली जाणे सुरू झाले. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. तर ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पुणे महानगरपालिकेचा आला आहे. कोणत्या? तर पुणे या महानगरपालिकेचा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुणे महानगरपालिकेला या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम आढाव्यामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा. तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवरून किती वाढवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 12 तास करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी कामकाजाच्या वेळेमध्ये मोठा बदल केला आहे. तर यामध्ये कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र आठवड्याचे कमाल तास 48 तासांवर मर्यादित ठेवण्यात देखील आले आहेत. जर कामगारांना 56 तास काम करावे लागले तर त्यांना भरपाई स्वरूपात सूट दिला जाईल. तसेच दुकाने आणि आस्थापनांसाठी दैनंदिन वेळ 9 वरून 10 तासांपर्यंत वाढवली आहे. यानंतर या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे उद्योग क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवणे व कामकाजाची लवचिकता आणणे असा. यानंतर पुढील प्रश्न 25वा. तर NIRF क्रमवारीनुसार 2025 मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc बेंगळुरू हे विद्यापीठ. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF 2025 नुसार बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc ला आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे JNU विद्यापीठ युनिव्हर्सिटी, तर तिसऱ्या क्रमांकावर मणिपाल उच्च शिक्षण अकादमी, चौथ्या क्रमांकावर जामिया मिलिया इस्लामिया, 5व्या क्रमांकावर दिल्ली विद्यापीठ, तर 6व्या क्रमांकावर आहे बनारस हिंदू विद्यापीठ. लक्षात ठेवा म्हणजेच BHU युनिव्हर्सिटी. तर यानंतर या क्रमावरील संशोधन, अध्यापन, नवकल्पना, पदवीधर रोजगार क्षमतेसारख्या बाबींचा मोठा विचार केला जातो. यानंतर पुढील प्रश्न ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आइसलँड हा देश. कोणता? तर आइसलँड हा देश. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल पीस इंडेक्स हा आंतरराष्ट्रीय अहवाल आहे जो प्रत्येक वर्षी देशांमध्ये शांतता, हिंसा, संघर्ष आणि सुरक्षा यांवर आधारित रँकिंग देतो. 2025 मध्ये आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश म्हणून पहिले स्थान पटकावले आहे आइसलँडने. तर या यादीतील इतर टॉप 10 शांत देशांमध्ये आइसलँड नंतर आयर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल, डेन्मार्क, स्लोव्हेनिया आणि फिनलंड हे आहेत. तर उदाहरणादाखल भारत हा 115व्या स्थानावर असून त्याच्या शेजारी देशांपैकी भूतान 21व्या आणि नेपाळ 76व्या शांततेच्या दृष्टीने भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 114व्या स्थानावर आणि अफगाणिस्तान 158व्या कमी शांततेच्या प्रदेशामध्ये आहे. यानंतर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे. तर ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच IEP द्वारे प्रकाशित केला जातो. तर हे अहवाल देशातील अंतर्गत हिंसा, राजकीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि समाजातील सुरक्षा परिस्थिती यावर आधारित असतो. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आहान रितेश प्रजापती यांना देण्यात आला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अदानी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहान रितेश प्रजापतीने प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड अवॉर्ड जिंकलेला आहे. तर जागतिक शैक्षणिक व्यासपीठावरही त्याला
सन्मानित करण्यात आले आहे। खरं तर जन्मापासूनच लाल आणि हिरवा रंग ओळखण्यामध्ये समस्या असलेल्यांसाठी अहानने एक मशीन लर्निंग मॉडेल विकसित केले आहे। तर वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याने रंगांधळे मुलांसाठी एक मॉडेल तयार केले आहे, ज्यामुळे त्यांना पुस्तकांमधील चित्रे आणि नकाशे ओळखणे खूप सोपे होते। त्यानंतर पुढील प्रश्न, 2028 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 45 शिक्षकांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 मध्ये एकूण 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर शिक्षण मंत्रालय आणि शालेय शिक्षण विभाग देशभरातील शाळांमधून शिक्षकांची निवड करून हा सन्मान प्रदान करतात। तर या पुरस्काराचा उद्देश म्हणजे शिक्षकांचे समर्पण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेणे। तर दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिवस या दिवशी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून दिला जात असतो। तर उदाहरण पाहूयात। तर एका शाळेमध्ये एखादा शिक्षक मुलांच्या अभ्यासामध्ये नाविन्यपूर्ण पद्धती वापरतो, त्यांना प्रकल्प, खेळ, प्रयोगाद्वारे शिकवतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवन मूल्यांवर काम करतो, तर अशा शिक्षकाला या पुरस्कारासाठी निवडले जाऊ शकते। यानंतर पुढील प्रश्न 29वा, तर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान या राज्यामध्ये। कोणत्या? तर राजस्थान या राज्यामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजस्थान पोलिसांनी अलीकडेच ऑपरेशन संस्कार ही विशेष मोहीम सुरू केली आहे। तर या अंतर्गत समाजातील स्त्रिया आणि मुलींविरुद्ध होणाऱ्या छेडछाड, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचा उद्देश आहे। तर महिलांची सुरक्षितता आणि त्यांना भीतीमुक्त वातावरण देणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे। तर पोलिसांनी शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त, जनजागृती आणि कठोर कारवाई सुरू केलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, राजस्थानविषयी महत्त्वाची माहिती, तर उद्दिष्ट आहे महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाड गुन्हे रोखणे, विशेषतः पोलिसांची थेट जनजागृती मोहीम आणि कठोर कारवाई, आणि महत्त्व महिला सशक्तीकरण आणि सुरक्षित समाज घडविण्याकडे महत्त्वाचे पाऊल। यानंतर 30वा प्रश्न, मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती नुकतीच कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लोरेना रुईज स्पेन मधील ठरलेली आहे। कोण? तर लोरेना रुईज। ठीक आहे। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मिस टीन इंटरनॅशनल हा एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे, तर ज्यामध्ये 13 ते 19 वयोगटातील मुली सहभागी होत असतात। तर या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे तरुण मुलींना व्यक्तिमत्व विकासामध्ये सामाजिक जाणीवा वाढविण्यास आणि महिलांच्या सक्षमीकरणामध्ये प्रोत्साहन देणे असा। तर 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये स्पेनची लोरेना रुईज हिने विजेतेपद नुकतेच पटकावले आहे। तर यामुळे तिने आपल्या देशाचे नाव खूप आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती, तर या स्पर्धेमध्ये सहभागी मुलींची निवड केवळ सौंदर्याच्या आधारावर होत नाही, तर त्यांचे आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, सामाजिक कार्यातील सहभाग आणि व्यक्तिमत्व यांनाही खूप महत्त्व दिले जाते। यानंतर 2 प्रश्न आपले एक्स्ट्रा आहेत आजचे। तर एफडीआय म्हणजे थेट परकीय गुंतवणूक, यामधील आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर। कितव्या? तर 2ऱ्या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर एफडीआय म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर म्हणजेच प्रदेशातील कंपन्या भारतामध्ये थेट गुंतवणूक करतात, ज्यामुळे रोजगार, औद्योगिक विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळत असते। तर अलीकडेच आकडेवारीनुसार भारतामध्ये एफडीआय गुंतवणूक, तर महाराष्ट्र राज्य 2ऱ्या क्रमांकावर आहे। तर पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, स्टार्टअप्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झालेल्या आहे। तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असून मुंबई व पुणे हे परदेशी गुंतवणुकीचे प्रमुख हब मानले जातात। यानंतर शेवटचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे। तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई ते कोकण या दरम्यान। मुंबई ते कोकण। ठीक आहे। ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रोरो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ फेरी सेवा, म्हणजे वाहनांसह प्रवाशांना थेट जहाजावर चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची एक उत्तम सोय। तर यामुळे प्रवासाचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होत असतो। तर अलीकडेच महाराष्ट्रामध्ये मुंबई ते कोकण दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे। तर या
सुविधेमुळे मुंबई कोकण प्रवासामध्ये होणारी कोंडी आणि वेळेचा अपव्यय कमी होणार आहे, तर पर्यावरणपूरक वाहतूक साधन म्हणूनही याला खूप महत्त्व आहे. उदाहरण पाहूयात तर मुंबई ते अलिबाग या मार्गावर आधीपासून रो सेवा सुरू आहे. यामुळे तर प्रवासाचा वेळ 3 ते 4 तासांवरून केवळ 1 तासांपर्यंत कमी झाला आहे. आता कोकणातील काहीही सेवा सुरू झाल्याने पर्यटन व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्था देखील अधिक वेगाने वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या झालेल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही प्रश्न येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहेत. तर हैदराबाद गॅजेटियरचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट सर्वांनी पूर्ण करा, 200 लाईक. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जाता. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.